शुभ सकाळ. जय जय रामकृष्ण हरी. 365 दिवसांच्या प्रवचन मालिकेतील आजचा दिवस 193. आजचा भाग आहे सद्गुरू सांगेल त्याप्रमाणे वागावे. शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फलाची आशा सोडण्याची इच्छा. भक्ती ही अशी निरपेक्ष असावी. देवालये बांधली, देवांचे पूजन अर्चन केले म्हणजेच भक्ती निरपेक्ष केली असे नाही. देवाचे करीत असताना, जप करीत असताना त्यापासून काही हवे आहे असे न वाटले पाहिजे. तुम्ही सर्व लोक भजन पूजन करता, परंतु हे सर्व कसे होऊन बसले आहे? जसे भांडे कुठे ठेवावे, पळीताम्हण कुठे ठेवावे वगैरे जे शास्त्रामध्ये लिहिलेले असते ते सर्व माणूस तोंडाने म्हणत असतो आणि करीत असतो, कारण त्यामुळे त्याला कृती करणे सोपे जाते. तसे आपण देवाचे करतो, परंतु ते केवळ केले पाहिजे म्हणून. ती आपल्या घरातील एक प्रथा आहे म्हणून. आपल्याला देव आवडतो म्हणून नव्हे. एक मुलगा होता. त्याला त्याच्या वडिलांची पत्रे येत असत. तो पत्र वाची आणि देव्हाऱ्यामध्ये ठेवून देई. दुसरे पत्र आले की ते वाची आणि मग मागले पत्र काढून टाकी. एकदा वडिलांनी 25 रुपये मागितले. मुलाने ते पत्र वाचले आणि नेहमीप्रमाणे पूजेमध्ये नेऊन ठेवले. नंतर काही दिवसांनी वडिलांकडून एक गृहस्थ आला आणि म्हणाला, तुला तुझ्या वडिलांचे पत्र मिळाले का? त्यावर तो म्हणाला, हो. अरे मग पैसे का नाही पाठवलेस वडिलांना? त्या गृहस्थाने विचारले. त्यावर तो म्हणाला, तेवढेच राहिले बघा. तसे आपले होते. आपण कृती करतो, पूज्यभाव वगैरे ठेवतो, परंतु सद्गुरूंनी सांगितलेले तेवढेच आपण करत नाही. त्यामुळेच आपली सत्कर्मे ही आपला अहंकार कमी व्हायला कारणीभूत न होता उलट अहमपणा वाढवायला मदत करतात. म्हणून सद्गुरूने सांगितलेले साधनच आपण प्रामाणिकपणे संशयरहित होऊन करावे. त्याकरिता व्यवहार सोडण्याची जरुरी नाही. आपण व्यवहाराला सोडू नये, पण व्यवहारामध्ये गुंतू देखील नये. युद्धात सारथ्याच्या हाती सर्व काही असते. तो लगाम हातात घेऊन जागृतपणे उभा असतो आणि योग्य वाटेल तेथे रथ नेऊन उभा करतो. युद्धकर्त्याचे काम फक्त बाण अचूक दिशेला किंवा अचूक व्यक्तीवर सोडणे. त्याप्रमाणे आपले सर्व जीवन एकदा सद्गुरूंच्या ताब्यात दिल्यावर तो सांगेल त्याप्रमाणे वागणे हेच आपले कर्तव्य ठरते. ज्याने जगाची आस टाकली त्याचे तेज हे पडणारच हे आपण लक्षात ठेवावे. एखादा रुपया आपण उचलला तर त्याच्या दोन्ही बाजू जशा एकदमच हाती येतात, त्याप्रमाणे आपण प्रपंचामध्ये पडलो की आपल्याला परमार्थ हा पाहिजेच. परमार्थात भगवंताची गरज असते. ही भगवंताची गरज सद्गुरू त्याचे नाम देऊन भागवतात. आपण हे नाम निरंतर आणि श्रद्धेने घेणे आवश्यक आहे. अशा रीतीने नामामध्ये अखंड राहिले तर परमार्थ साधतो, भगवंताची गरज भासते, प्रपंचामध्ये समाधान मिळते आणि जन्माला आल्याचे सार्थक होते. गुरुवर विश्वास ठेवून चिकाटीने आणि आवडीने नाम घ्यावे. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये लिहा जय जय रामकृष्ण हरी. आणि अशाच अधिक माहितीसाठी आजच ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. जय जय रामकृष्ण हरी.